मोठे मोठे यूट्यूबरचे व्हिडिओज बघून आपण इन्स्पायर होतो आणि स्वतःचे एक यूट्यूब चॅनल स्टार्ट करतो, पण स्टार्टिंगला आपल्याला काहीच माहीत नसताना अशा काही चुका करत जातो की त्यामुळे आपल्या चॅनलची ग्रोथ थांबते। तर अशाच काही मी चुका आपल्यासोबत शेअर करणार आहे जे मी आपल्या यूट्यूब जर्नीमध्ये केलेल्या आहेत। तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। जेव्हा मी आपली यूट्यूब चॅनल स्टार्ट केली होती त्या टाइमला मला हे सर्व काही माहिती नव्हतं। स्टार्टिंगला जेव्हा मला वाटायचं यामध्ये अर्निंग नाही आहे तर आज पोस्ट करायचा, नंतर आपल्याला 5 दिवसाने किंवा 15 दिवसाने पोस्ट करायचा, त्यानंतर 1 महिन्याने पोस्ट करायचा, असं करता करता जे चॅनल जुनी होत जाते आणि त्यामुळे तुमची ग्रोथ थांबते। कारण की जे नवीन यूट्यूबर्स येतात मित्रांनो, जे नवीन क्रिएटर येतात त्यांना यूट्यूब जास्त पुश करतोय। तर जर तुम्ही एक नवीन चॅनल ओपन करतात तर जेव्हा नवीन चॅनल ओपन करतात तेव्हा कन्सिस्टन्सीने काम केला तर तुम्हाला जास्त पुश मिळतो यूट्यूब कडूनच। जर तुमची जुनी चॅनल आहे म्हणजे 1-2 वर्षापासून तुम्ही कधी पोस्ट करतात कधी नाही पोस्ट करतात, म्हणजे कोणाचे व्हिडिओज बघितले की 4 दिवस काम करायचं आणि नंतर आपण सोडून द्यायचा, जर तुम्ही तसेच करतात तर त्यामुळे पण चॅनलची ग्रोथ थांबते। जर कन्सिस्टन्सीने तुम्ही स्टार्टिंग पासून काम करतात तर तुम्हाला ग्रोथ चांगली मिळतो। आणि तसंच मित्रांनो, आपल्याला स्टार्टिंगला माहिती नसते की आपल्याला कुठून आयडियाज आणायच्या आहेत, कसे स्क्रिप्टिंग करायचे, कसं शूट करायचे आहे आणि कसं आपल्याला व्हिडिओ अपलोड करायचे आहेत। तर याबद्दल आपल्याला काहीच नॉलेज नसल्यामुळे आपण कुणाची पण कॉपी करण्याचा प्रयत्न करतो। जर आपण कुणाची कॉपी करण्याचा प्रयत्न करतो पण त्याचं A to Z कॉपी करू नका, कारण की जर तुम्ही A to Z त्यांचा रट्टा मारून जे पॉईंट ते आपल्या व्हिडिओमध्ये कव्हर करतो, जर तुम्ही तेच सांगण्याचा प्रयत्न केलात तर त्यामुळे पण तुमच्या चॅनलची ग्रोथ थांबते। ते कशी काय मित्रांनो, जर तुम्ही एखाद्याचा व्हिडिओ कॉपी करत आहात आणि तो तुम्ही व्हिडिओ पोस्ट पण कराल तर तो त्यांच्याच व्ह्यूअर्सकडे जाईल, कारण की ज्याने ओरिजिनल तो व्हिडिओज बघितला तर तो तुमचा व्हिडिओज का म्हणून बघेल। तर त्या तुमच्या व्हिडिओमध्ये काहीतरी युनिकनेस असायला पाहिजे। जसं एक एक्झाम्पल देऊन सांगतो मित्रांनो, की जर एका मार्केटमध्ये एखादी समोसाची दुकान आहे आणि त्याच मार्केटमध्ये तुम्ही पण समोसाची दुकान उभी करत आहात, पण ते जे जुनी दुकान आहे त्या काही वर्षापासून ऑलरेडी बनलेली आहे, तर त्यांचा ट्रस्ट बिल्ड झालेला आहे, त्यांचे कस्टमर बनलेले आहेत, तर तुम्हाला एक ट्रस्ट बिल्ड करावा लागेल आणि दोघांकडे पण सेम प्रोडक्ट आहे तर दोघांचे कस्टमर एकच होणार आहेत। तुमच्या समोसामध्ये काहीतरी युनिकनेस तुम्हाला ऍड करावी लागेल। जसं तो फक्त समोसा विकतो तर तुम्हाला समोसासोबत चटणी किंवा तुम्हाला दही विकावं लागेल, तर तेव्हा तुमची काही युनिकनेस ऍड होईल आणि त्यांचे कस्टमर पण तुमच्याकडे येतील। तर तसंच तुम्हाला काहीतरी ऍड करून आपल्या व्हिडिओजमध्ये ते अपलोड केला तर त्यांचे व्ह्यूअर्स पण तुमच्याकडे येतील। नाहीतर जर तुम्ही सेम टू सेम त्यांचे व्हिडिओज कॉपी करणार तर त्यामुळे तुमच्या चॅनलचा इम्प्रेशन खराब होतो आणि त्यामुळे पण तुमच्या चॅनलची रीच थांबतो। तर हेच मित्रांनो, आणि कन्सिस्टन्सीने जर काम नाही केलात तर त्यामुळे पण तुमच्या चॅनलची ग्रोथ थांबतो। आणि काही काही लोक असे तुम्हाला पाहायला मिळतील की जे जास्त ओव्हर थिंकिंग करतात की माझ्याकडे आता मोबाईल नाही आहे, आता माझ्याकडे कॅमेरा नाही आहे, आता माझ्याकडे माईक नाही आहे, आता माझ्याकडे चांगला सेटअप नाही आहे। तर त्या ओव्हर थिंकिंगमुळे पण कोणी यूट्यूब स्टार्ट करत नाही। त्यांच्यासाठी एकच सांगणं आहे मित्रांनो की तुम्ही फक्त स्टार्ट करा। जे तुमच्याकडे स्किल नाही आहे ते तुमची डेव्हलप होत जाते। जसा तुमचा आता बोलण्याचा कॉन्फिडन्स नसेल तर तो सुद्धा वाढत जातो आणि त्यामुळेच तुमच्या चॅनलची ग्रोथ वाढते। जर तुमच्याकडे बोलण्याचा एक्सपिरियन्स चांगला असेल तर तुमच्याकडे कोणता स्मार्टफोन आहे किंवा तुमच्याकडे कोणता सेटअप आहे, व्ह्यूअर्स हा कधीच बघत नाही। तर हे नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, जेव्हा पण तुम्ही व्हिडिओज क्रिएट करता तर कॉन्फिडेंटली बोला आणि विचार करत बसण्यापेक्षा तुम्ही ऍक्शन घ्यायला विसरू नका। जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाहीत किंवा प्रॅक्टिकली करत नाही तोपर्यंत तुमचा कॉन्फिडन्स वाढत नाही। आणि एकदा तुमच्या बोलण्याचा कॉन्फिडेंटली बोललात तुम्ही तर मागे कोणता सेटअप आहे किंवा तुम्ही काय बोलत आहात याच्याकडे लक्ष देत नाही, तो कसा एक्सप्रेस करतात तुम्ही व्हिडिओमध्ये त्याच्याकडे जास्त लक्ष दिले जाते। तुमच्या माईक किंवा व्हॉइसकडे जास्त लक्ष किंवा तुमच्या व्हिडिओ क्वालिटीवर कोणी तुम्हाला जज करत नाही। यूट्यूबवरती हे रियालिटी आहे। जे तुमच्याकडे स्मार्टफोन आहे त्या स्मार्टफोन पासून सुरुवात करा। जर तुम्ही एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बनवतात, तो कॉन्फिडेंटली एक्सप्रेस करतात तर तुमचा व्हिडिओज नक्कीच चांगला चालतो। तर ते परफॉर्मन्स तुमच्या स्किलवरून ठरते की बोलण्याच्या स्किल, आणि ते कसे येते मित्रांनो, तुमच्या प्रॅक्टिसवरून। जर तुम्हाला यावरती डिटेल व्हिडिओ पाहिजे तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघू या टॉपिकवरती। जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।